MHT CET 2026 चा रिझल्ट लागलाय, पण नेहमीप्रमाणे सर्व्हर इश्यू झालाय. मी तुम्हाला सांगतो, मी समीर शेख, हे चॅनल तुम्हाला माहितीच आहे. समीरच्या चॅनलवर मी बघितला एक व्हिडिओ, शॉर्ट होती म्हणूया आपण. त्यांना मुलांचे रिझल्ट पण दाखवले बरं का. आता मला पण काही मुलं म्हणली होती की सर आमचा रिझल्ट ओपन झाला होता, पुन्हा ओपन होत नाहीये. मला वाटलं असं काहीतरी बोलत असतील, पण रियालिटीमध्ये परवाच रिझल्ट रात्री 12, 12:30, 1च्या दरम्यान ओपन झालेला होता. पण सीईटी सेलच्या सर्व्हर इश्यूमुळे प्रॉब्लेम. आता MHT CET, मी तोच विचार करत होतो बरं का, की PCBचे रिझल्ट लागले, ते MBA CETचा पण रिझल्ट लागला, लक्षात घ्या. आणि सेकंड अटेम्प्टचा पण त्यांचा लागलाय वाटतं, नर्सिंगचे पण होते, सगळे रिझल्ट लागायला लागलेत. आपलंच का राहिलंय? ऑब्व्हियसली PCM ग्रुपला जास्तीत जास्त मुलं असतात, बरोबर आहे. आणि ठीक आहे, मान्य करूया. पण आता एक विनंती काय सीईटी सेलला, की लावा ना लवकर रिझल्ट. मी तुम्हाला सांगू का, 10 मिनिटाला मुलं चेक करतात. सिरियसली लागला का, लागला का? आणि गंमत म्हणजे हा पहिल्या अटेम्प्टचा लागणार आहे. आता पहिल्या अटेम्प्ट बद्दल बोलायचं म्हणलं तर काही मुलांना पहिल्या अटेम्प्टला जास्त स्कोर आहे, त्याला कमी आहे, फायनल रिझल्ट आहे. बरोबर आहे. पण बऱ्याच मुलांचं असं झालंय, आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे, 88 स्कोर होता पहिल्या अटेम्प्टला आणि दुसऱ्याला मात्र 120 झालाय. म्हणजे आम्हाला पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट नकोच आहे. नकोच आहे, नकोच आहे, लक्षात घ्या. दुसऱ्याचा पाहिजे. पण अजून पुन्हा 10-15 दिवस वाट बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे बघा, मी नेहमी सांगतो, की जोपर्यंत आपल्याला आपलं कॉलेज मिळत नाही, तोपर्यंत पेढे वाटणे, सेलिब्रेशन हा प्रकार नाहीये. तुम्हाला सगळ्या गोष्टी आता प्रॉपर कराव्या लागणार आहेत. आता जस्ट मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ब्रांचच्या सिलेक्शनचा मुद्दा अजून अजून आहे. ओके. लोकेशन म्हणजे होम टाउन का पुणे, अजून प्रॉब्लेम आहे. मी सांगू का, विद्यार्थी बघून डिसिजन व्हायला पाहिजे. ओके. विद्यार्थी खूपच इंट्रोवर्ट आहे. आता हा शब्द सारखा यायला लागला बरं का. मला पण याचा पहिला अर्थ माहित नव्हता. म्हणजे कमी बोलणारा असं ना, इंट्रोवर्ट, शांत राहणारा आणि कुठं मिक्स न होणारा. मग अशा मुलाला ढकला पुण्याला. तिथल्या त्या कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेऊ दे. वेगवेगळे क्लब जॉईन करू देत. ओके, ऍक्टिव्हिटीज. मग होम टाउनला होत नाहीत का? होतात, होतात. मी तुम्हाला सांगतो, आमच्या साताऱ्यात 4-5 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तिथे सुद्धा ऍक्टिव्हिटीज होतात. नो डाऊट होतात. मग सर तुम्ही पुण्याला कशाला पाठवताय? क्लिअरली सांगतो, मी तुम्हाला सांगतो. काय व्हायला लागलंय, की माझ्या साताऱ्यात बेस्ट कॉलेजेस आहेत. पण माझ्या साताऱ्यातले बेस्ट स्टुडंट त्या कॉलेजला येत नाहीयेत ना. हो, ते सगळे चाललेत कुठं पुण्याला, ठीक आहे, वालचंदला किंवा टॉपच्या कॉलेजमध्ये चाललेत. मग या कॉलेजमध्ये काय होतंय, तुलनेत तुलनेत लक्षात घ्या, तुलनेत मी असं म्हणत नाही की लक्षात घ्या, पण काय होतंय, टॉपर स्टुडंट कमी आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगचा हा मोठा प्रॉब्लेम झालाय. खालच्या तळावर पण कॉलेजेस आहेत. तिथं पण चांगल्या सगळ्या गोष्टी मिळतायत, पण सगळेच एका ठिकाणी पळतायत. अरे तसंच होतंय आपल्या महाराष्ट्रात नाही, आपल्या भारतात. म्हणजे काय बघा, की जस्ट सांगतो, साताऱ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे, कठापूर. आमच्या गावातले गणपती खूप फेमस असतात बरं का. लाखो लोक एकेका दिवसात व्हिजिट द्यायला असतात बरं का. बरं ठीक आहे. मग आमच्या गावात काय होतं तुम्हाला सांगतो. शाळा आहे की नाही? आहे की. शाळेत विद्यार्थी आहेत का? नाहीत ना. मग कुठे आहेत? कोरेगावला आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, साताऱ्यामध्ये आहेत. म्हणजे साताऱ्यापासून 20-30 किलोमीटर अंतरावर जेवढी गावं आहेत, त्या सगळ्या गावांमध्ये साताऱ्यातल्या स्कूल बस जातात. मग पोदार इंटरनॅशनल स्कूलची पण बस असेल, वेगवेगळ्या स्कूलची बस असेल आणि ही मुलं कुठे येतात? साताऱ्यात. ओके. झालं, ग्रामीण भाग आलाय साताऱ्यात शिक्षणासाठी 12वी पर्यंत. पुढे साताऱ्यातली मुलं कुठे जातात? पुण्यात. ओके. म्हणजे थोडक्यात हा प्रकार तर आहेच. म्हणून डिस्टर्बन्स क्रिएट झालाय असं लक्षात, दुसरं काय नाही. म्हणजे आता काय, मग होम टाउन का पुणे? मी तुम्हाला सांगितलं, ब्रांच तुम्ही ठरवायचंय, सांगतो, कुणाला विचारू नका. डिसिजन तुम्ही घ्या. तुम्हाला ती ब्रांच, तुम्हाला त्यात करिअर करायचंय का? कारण तुम्हाला वेगळे वेगळे एक्झाम्पल्स येणार आहेत. प्रत्येक जण काहीतरी वेगळं सांगणार आहे. काही जण मोटिवेट, तर काही जण भयंकर डिमोटिवेट करणार आहेत. मग एखादं डिमोटिवेशन सांगितलं, कशाला इंजिनिअरिंगला करतोय, किती मंदी आले, ती इराण अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, जॉब चाललेत लोकांचे, आयटी कंपनी बंद झाली, एका दिवशी सगळे घरी गेले. नाही, कुणाचंही असलं ऐकू नका. तुला आवड आहे ना, तुमच्यात स्किल आहे ना, तुम्ही काहीही करू शकता. काहीही करू शकता, लक्षात घ्या. काहीही करू शकता. ओके. मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देऊ का रे बाळांनो, की काय प्रकार आहे माहितीये का, सांगू का? पैसे कमवायचे सगळ्यांनाच. आयुष्यात सेटल व्हायचं लवकर सगळ्यांनाच. ओके. चांगली प्लेसमेंट सगळ्यांनाच हवी आहे. त्यात इन्क्रिमेंट सगळ्यांनाच हवी आहे. पण मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या मागं एकच गोष्ट असणार आहे, तुमचे प्रामाणिक प्रयत्न. बास. आहेत ना ते प्रयत्न, करताय ना तुम्ही, मग तुम्हाला यश कुठेही मिळणार. भलेही होमटाउन असू दे, पुणे असू दे, नाहीतर आमच्या इकडे सांगली, सातारा, कोल्हापूरमधलं कुठलंही चांगलं कॉलेज असू दे. काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि अरे ह्या कॉलेजेसमध्ये ना, ऑब्व्हियसली पॉलिटिशियन लोकांचे सगळे कॉलेजेस आहेत. 99.99% हे
पॉलिटिशियन्स आहेत किंवा त्यांचा पाठीमागून पैसा आहे. ओके, ही तर रियालिटी आहे. तर प्रत्येकाला आपलं कॉलेजमध्ये ग्रोथ हवीच आहे. तर प्रत्येक जण प्लेसमेंटसाठी प्रयत्न करणारच आहे, लक्षात घ्या. इव्हन मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, की साताऱ्यात आमच्या ज्ञानेश्वरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पहिली 5 वर्ष व्ही-आय-टी आपलं जे पुण्यातलं बेस्ट व्ही-आय-टी आहे, त्यांच्या अंडर ते कॉलेज होतं. मग मला सांगा बघू. ते सुद्धा म्हणजे बेस्टच आहे ना, म्हणजे व्ही-आय-टीचीच टीम सगळी होती तिथं. मग असं तुमच्या शहरात एखादं कॉलेज असेल, की ज्याची मॅनेजमेंट कुठल्या दुसऱ्या कॉलेजकडून असेल, असतं तसं लक्षात घ्या. किंवा त्यांचे प्लेसमेंटचे टाय अप असेल कुठेतरी, सगळी माहिती काढून घ्या ना. ओके. बरं मग आता आतुरतेनं वाट बघतोय. लावा एकदा रिझल्ट सीईटी समोर हात सीईटी सेल समोर आपण हात जोडतोय. लवकर तुमचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करा. रिझॉल्व्ह करा लवकर लवकर प्रॉब्लेम. आम्हाला रिझल्ट बघायचंय. पण आता एक काम, दुसऱ्या रिझल्टला 10 दिवस नका लावू. ऑलरेडी समजा हा रिझल्ट 2-3 दिवसापूर्वी झाला असेल, तर इथं ऑलरेडी 4, 5, 6 दिवसात, एका आठवड्यात प्लीज दुसऱ्याचा रिझल्ट लावलाच पाहिजे सीईटी सेलनं. आम्हाला दोन्ही रिझल्ट बघून कंपॅरिझन करायचं आहे ना. मग ऑब्व्हियसली बेस्ट पर्सेंटाइल घ्यायचे आहेत. पुन्हा कुठलं कॉलेज मिळेल, रँक सगळं गडबड सुरूच होणार आहे आपली आणि जोरात गडबड सुरू होणार आहे. आणि त्या काळात निवांत राहू नका. आणि हो, ही आपली वेळ आपल्याला फिरण्यासाठी नाहीये. ओके, एन्जॉय करताय, गावाला गेलाय नाही. मित्रांचा ग्रुप बनवा, एकमेकाशी डिस्कशन करा, एकमेकाला मेसेज शेअर करा, न्यूज शेअर करा. कुठली काय नोटीस आली, काय आली, एकमेकावर नक्की शेअर करा बरं का बानो. क्लिअरली एकमेकाला हेल्प करा. बरं नाही आपले मित्र जवळचे जास्त कोण, युट्यूब आहे ना. मी एकटा नाहीये. युट्यूबवर ढिगानं चांगले चॅनल्स आहेत. प्रत्येकाला फॉलो करा. प्रत्येकाला फॉलो करा. ओके. आणि ब्रांच कुठली घ्यावी याच्यासाठी पण YouTubeवर व्हिडिओ आहेत बरं का. जेन्युइन आहेत, चांगले आहेत, बेस्ट आहेत. मग त्यांना नक्कीच फॉलो करा. आणि हो, हे करत असताना अभ्यास पण सुरुवात करा. मी सांगतो टिकलेज अकॅडमी हे असं चॅनल आहे. सगळेजण फॉलो करतात. गिरी ट्युटोरियल्स M1ला सगळे फॉलो करतात. मग तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंगच्या मुलांना विचारा की पुणे युनिव्हर्सिटी मधल्या. कुणालाही विचारा. एक्झामच्या अगोदर, एक्झामच्या वेळेस राहुल सर. दुसरा ऑप्शनच नाहीये. क्लिअरली सांगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही त्यांचं चॅनलवर जावा ना आणि जाताय सबस्क्राईब करा ना. मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पेड कोर्सेस लॉन्च करताना मग गणितांक सर आहेत. पेड कोर्सेस दिनेश सरांची टीम पण इंजिनिअरिंगचं त्यांचं चॅनल सुद्धा वेगळं आहे दोघांचे पण. आरजी सर आहेत. हे सगळे इंजिनिअरिंगसाठी सुद्धा देणार आहेत तुम्हाला कोर्सेस. मग सुरुवात करा. चांगले मार्क मिळवा. 4 वर्षानंतर प्लेसमेंट मिळवा. नाहीतर सिव्हिल सारखी ब्रांच घेतली असेल तर एमपीएससी, युपीएससीतून दिव्य भव्य यश मिळवा. आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणारच आहेत. आनंदी राहायचं लक्षात घ्या. ओके. ऑल द बेस्ट.